हे मंडळी नमस्कार. आज आपण जन्माष्टमी निमित्त खास कंदी पेढा बनवणार आहोत. भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आणि गोड गोड पदार्थांशिवाय अपूर्णच वाटतो नाही का. म्हणून या सणासाठी हा खास पेढा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि सोप्या साहित्यामध्ये. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी पिठी साखर घेतलेला आहे, अर्धी वाटी दूध घेतलेला आहे, 2 चमचे 3 चमचे तूप घेतलेला आहे, 2 चमचे मावा घेतलेला आहे, थोडीशी वेलची पावडर आणि पिस्ता क्रश घेतलेला आहे. तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया आपण. तर जाडबुडाची कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती जी आपली मिल्क पावडर आहे ती परतवून घ्यायची आहे. तर दाखवते मी तुम्हाला. आपण हे बघा याप्रमाणे आता मी 2 चमचे तूप ऍड करून घेते पहिले याच्यामध्ये आणि मग आपल्याला याच्यावरती जी आपली मिल्क पावडर आहे ती परतवून घ्यायची आहे. अगदी कमी म्हणजे सोप्या साहित्यापासून कमी वेळामध्ये अगदी झटपट तयार होणारा हा पेढा आहे. तर आपण घरच्या घरी पण एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो. असं नाही, आपल्याला कंदी पेढे फार आवडतात, पण एक प्रश्न पडतो मग हे बनवत कसे असतील, हा लागतो कसा एवढा छान. तर तुम्ही नक्की हा पेढा घरी बनवून बघा. तुम्ही दुकानातून म्हणजे मार्केटमधून जसा आणतात ना तसा सेम लागतो, त्याच्यापेक्षाही भारी लागेल. तुम्हाला विश्वास पण बसणार नाही की तुम्ही घरच्या घरी कंदी पेढा बनवलेला आहे. तर सणांचा आनंद, भक्ती आणि गोडवा या पेढ्यामध्ये दडलेला आहे बरं का. त्याच्यासाठी तुम्ही नक्की रेसिपी करून बघा, कारण की खूप छान लागतो आणि खूप टेस्टी लागतो. आणि बघा आपण आता बनवतच आहोत. तर सतत हलवत ही दूध पावडर अशी व्यवस्थित अशी भाजायची आहे आपल्याला. हिला म्हणजे सततच हलवायला लागते, कारण की कढईला खाली चिटकते. तर चिटकली तरी काही घाबरण्याचं कारण नाही. चम्मचच्या साह्याने ते खरडून व्यवस्थित अशी याला भाजून घ्यायची आहे ब्राऊन कलर येईपर्यंत. तर अशा हळूहळू गाठी मोडत आणि हळूहळू आपल्याला याला मंद गॅसवरतीच भाजायचा आहे. तर बघा जो कंदी पेढ्याचा जो कलर असतो डार्क ब्राऊन, त्या कलर येईपर्यंत आपल्याला ही दूध पावडर भाजून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. तर बघा हळूहळू हिचा कलर पण चेंज होतो. तर थोडासा हलका असा ब्राऊन झाला की आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि दूध घालून पुन्हा आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून परतून घ्यायचं आहे. दूध घातलं म्हणजे मग याच्यामध्ये थोडस असं जरा ही क्रिस्टल फॉर्म मध्ये येऊन जाते. थोडं पिठी साखर अशी मऊ लागत नाही, चिकट लागत नाही खाताना. थोडस असं जाडसर अशी क्रश सारखी होऊन जाते दूध घातल्यामुळे. तर व्यवस्थित दूध घातल्यानंतर पण असं व्यवस्थित चम्मचच्या साह्याने असं दाबून दाबून गाठी मोडत मोडत याला परतवायचं आहे आणि छान याचा कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे. बघा मी याप्रमाणे असं व्यवस्थित असं याला भाजून घेते. फक्त एवढंच आहे की आपल्याला सतत याला हलवायचंय, कारण की कढईला चिकटतं ते खालून. त्याच्यामुळे असं या प्रकारे चम्मचच्या साह्याने काढून काढून याला व्यवस्थित भाजायचं आहे. 1च वाटी दूध पावडर घेतलेली आहे. त्यापासून आपल्याला भरपूर सारे पेढे बनवता येतात. मार्केटमध्ये एवढे महाग आणून आणि खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी नक्की असे ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागतात. खूप घरच्यांनाही विश्वास बसणार नाही की तुम्ही हे घरी बनवले म्हणून. खरं सांगते एकदम मार्केट सारखे लागतात. तर थोडस ही परतली की आपल्याला पुन्हा 1 चमचा तूप घालायचा आहे आणि व्यवस्थित हिला हलवून घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे आता आपलं ऑलमोस्ट झालेलीच आहे समजा. थोड्या थोड्या गाठी आहेत त्या मी मोडून घेते. बघा याप्रमाणे व्यवस्थित असं झालेलं आहे आपलं. थोड्या थोड्या गाठी आहेत त्या आपण नंतर हाताने त्याला व्यवस्थित असं मळल्यानंतर त्या गाठी मोडून जातील. आता मी साईडला काढून घेते ताटामध्ये. त्याला आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे जरा. आणि पुन्हा तीच कढई ठेवून मी त्याच्यामध्ये मावा परतवून घेते. तर कढईमध्ये आपण पहिले तूप टाकून घेऊया थोडस. 1 ते 1.5 चमचा टाकायचं. 1 चमचा पण पुरेसं होतं, थोडस अजून टाकते. आणि मावा घातलाच पाहिजे असंही नाही बर का. मावा जर तुमच्याकडे असेल ना तरच घाला. माझ्याकडे होता म्हणून मी घातला, नाहीतर नुसतं दूध पावडरचे हे पेढे सुरेख होतात. तर बघा माझ्याकडे होता, मी मावा आणला होता.
तर थोडासा शिल्लक होता, तर 2 चमचे मावा मी घेतलेला आहे, तो शिल्लक जो होता तो. तर त्याला पण मी तसंच ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित असं परतवून घेते तुपामध्ये. तो फ्रीज मध्ये ठेवलेला असल्याने त्यालाही जरा त्याच्याही गाठी गाठी सारख्या जरा घट्ट झालेला आहे तो. तर त्याला पण मी व्यवस्थित असं चम्मचने दाबून दाबून त्याच्याही गाठी मी मोडून घेते आणि त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घेते. तर बघा, मावा म्हणजे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घाला, नाही तर असं काही कंपल्सरी नाहीये मावा घातलाच पाहिजे. तर याप्रमाणे व्यवस्थित असं याला पण मी भाजून घेते. ब्राऊन कलर आला की मग याला पण आपण काढून जे आपलं दूध पावडरचं जे मिक्सचर होतं त्याच्यामध्येच आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहिले मी याला व्यवस्थित असं भाजून घेते पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत. आपण असे पदार्थ कसे सणासुदीलाच करतो, त्याच्यामुळे दरवेळी कसं मग ते शिरा खीर दरवेळी तेच तेच करायचं म्हटल्यावरती ते खाऊन खाऊन पण घरच्यांना कंटाळा येतो. त्याच्यामुळे असे नवीन नवीन पदार्थ पण ट्राय करून आपण बघितले, घरच्यांना खाऊ घातले, तर घरचे पण खुश होतात नाही का. त्याच्यामुळे मग आहे ना असे नवीन नवीन पदार्थ करून बघायचे आणि घरच्यांना खाऊ घालायचे. आणि आपल्या भगवान कृष्णांचं तर हे आवडीचेच आहेत, मथुराचे पेढे पण तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामुळे म्हटलं चला आज भोग पण दिला जाईल आणि आपल्यालाही प्रसादाचा आनंद घेता येईल, म्हणून आज मी कंदीच पेढे बनवलेले. तर आता हे बघा, आपला मावा पण भाजून झालेला आहे आणि हे मी मिक्स करून घेते व्यवस्थित. जरा गरम आहे हे मिक्सचर, त्याच्यामुळे मी चम्मचने थोडस याला मिक्स करत करत थोडं कोमट होईपर्यंत याला मी हलवून घेते. नंतर आपण हाताने बघायचं की थोडस कोमट झालेलं आहे की नाही. मग जर थोडस नॉर्मल आपण हात लावू शकतो, या कन्सिस्टन्सी मध्ये आलं, टेम्परेचर वरती आलं की मग आपल्याला याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. पिठाचा गोळा आपण जसा मळतो तसं त्याप्रमाणे मळून घ्यायचा आहे याला. तर पहिले मी चम्मचनेच हलवून घेते कारण की भरपूर गरम आहे हे. आता थोडस कोमट झालेलं आहे, तर आता आपण हाताच्या साह्याने याला थोडं दोन्ही हातावरती याला चोळून चोळून आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ. तर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते, छान असं दाखवते मी तुम्हाला. थोडं थोडं गरमच आहे, त्याच्यामुळे मी एकदम पण थोडं थोडं गाठी मोडत मोडत त्याला थंड पण करत आहे आणि दाखवते मी तुम्हाला. टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे, एकदम कंदी पेढ्याचा जसा कलर असतो तसा कलर आलेला आहे छान असा. बघा, याप्रमाणे असं त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं. आणि आता मी थोडीशी वेलची पूड घालत आहे. मी घेतली त्यापेक्षा थोडीशीच घातलेली, कमी घातली आणि बाकी ठेवून दिलेली. आणि त्यानंतर आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे. अर्धी वाटी मधली आपल्याला 1 चम्मच किंवा 2 चम्मच शिल्लक ठेवायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला नंतर हे पेढे घोळवायचे आहेत. तर ही पिठी साखर म्हणजे मी खडी साखर आणि खडी साखर घेतलेली, तिला मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर याप्रमाणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करता करता याचा छान असा गोळा तयार होतो. तर आता सध्या हे बघा, असा या प्रकारे गोळा तयार होतो. सुरुवातीला आपल्याला वाटतं की कडक आहे कडक आहे, पण नंतर जसं जसं आपण मळतो तसा तसा असा मस्त असा गोळा हा तयार होतो. छान असा आपला झालेला आहे. नीट व्यवस्थित असं याला मळून घ्यायचा, म्हणजे मग पेढे पण अतिशय मऊदार असे लागतात. तर त्याचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेते पहिले, आणि मग आपल्याला त्याला नंतर पेढ्याचा आकार द्यायचा आहे. तर पहिले मी छोटे छोटे गोळे बनवून घेते याप्रमाणे. बघा, आणि भरपूर सारे आपण मार्केटमधून आणतो तर 1/2 किलो, अर्धा किलो
या हिशोबाने, आणि सणासुदीला तर असा पण त्यांचा रेट वाढलेलाच असतो. त्याच्यामुळे तुम्ही एका वाटीमध्ये आता तुम्हाला दिसेलच आपण किती सारे पेढे बनवू शकतो. तर हे असे मी गोल पेढ्याच्या आकाराचे बनवून घेतलेले आहेत गोळे. त्याच्यावरती आता जी आपण शिल्लक ठेवलेली होती पिठी साखर ती भुरभुरून घ्यायची किंवा ताटामध्ये ती पसरवून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये हे पेढे आपल्याला घोळवून घ्यायचे. तर मी तुम्हाला दाखवते, याप्रमाणे असे घोळवून घ्यायचे म्हणजे ते सगळीकडे लागतं ते पिठी साखर त्या पेढ्यांना. हाताने फारसं आपल्याला व्यवस्थित लावता येत नाही, त्याच्यामुळे घोळवून घेतले की मग ती व्यवस्थित सगळीकडे लागते. तर बघा याप्रमाणे, बघा दिसतायत ना एकदम कंदी पेढ्यासारखे, आणि तोंडालाही पाणी आलं असेल तुमच्या हे बघून, कारण की मलाही येत होते जेव्हा मी बनवत होती तेव्हा. मला स्पेशली कंदी पेढे फार आवडतात. नॉर्मल पेढ्यांपेक्षा मला कंदी पेढे फार जास्त आवडतात, कारण की त्यांची टेस्ट काही वेगळीच असते ना, त्याच्यामुळे. म्हणून म्हटलं चला आज कंदी पेढेच बनवूया, आणि बनवताना वाटलं मग रेसिपी तुम्हाला पण शेअर करूया, म्हणजे मग तुम्ही पण बनवून खाल. याप्रमाणे थोडेसे नंतर मग याला चपटा असा म्हणजे मध्यभागी असं बोटाच्या आकाराने थोडस दाबून घ्यायचं, आणि आपल्याला त्याच्यामध्ये पिस्ता क्रशने सजवायचा आहे. जर वाटलं तर तुम्ही सजवा, नाही जरी सजवले तरी हे नुसतेच असे पण छानच लागतात. पण थोडा पिस्ता मी सजवला कारण की मग छान दिसतात दिसायलाही, त्याच्यामुळे मी थोडा वरून असा थोडा थोडा पिस्ता टाकला. याप्रमाणे मी सगळे बनवून घेते. आणि खरंच तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील की मी कुठल्या कुठल्या रेसिपी बनवत आहे, पोस्ट करत आहे. तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येत जाईल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुमच्यासाठी मी अशाच नवीन नवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईल. आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि सोप्या एकदम कमीत कमी वेळात बनणाऱ्या आणि कमी साहित्यामध्ये एकदम हलवाई सारख्या रेसिपी, एकदम ढाब्यासारख्या रेसिपी, हॉटेलमध्ये जशा आपण रेसिपीज खातो ज्या की आपल्याला वाटतं की आपण घरी नाही बनवू शकणार, हॉटेलमध्ये एक वेगळीच चव लागते, पण असं काहीही नाहीये. जर आपण घरीच अशा रेसिपी करून आणि खाल्ल्या आणि खाऊ घातल्या ना, तर आपल्याला स्वतःला पण विश्वास बसणार नाही की खरंच आपणही तशा डिश घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. काही त्याच्यामध्ये अवघड नाही, काहीच नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण घरी सगळ्या रेसिपीज करून आणि खाऊ शकतो, आणि घरी बनवून खाण्यामध्ये वेगळाच आनंद असतो नाही का. खर्च पण कमी आणि जास्त पण क्वांटिटीमध्ये आपल्याला भेटतं. तर बघा किती सुंदर असे आपले पेढे तयार झालेले आहेत. दिसायला तर सुंदर दिसतातच आहे, पण खायला पण अतिशय टेस्टी झालेले आहेत. आणि मी प्रत्येक रेसिपी जी देते त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी पण मी लिहून दिलेली असते, त्याच्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन पण चेक करत जा. त्याच्यामुळे तुम्हाला रेसिपी पण बघता येईल आणि पूर्ण मी कृती साहित्य सकट सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे नो टेन्शन. बघा किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि सुंदर असे आपले कंदी पेढे तयार झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा, पुन्हा एकदा नक्की शेअर करा रेसिपी आवडली असेल तर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.